नमस्कार मित्रांनो. आज आपण आणखी एका विशेष जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आलेलो आहोत. ही जिल्हा परिषदची शाळा म्हणजे या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी वायगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना. या ठिकाणच्या आज जिल्हा परिषद शाळेत आपण डबल भेट दिलेली आहे. डबल याचं कारण याच्या पूर्वी सुद्धा आपण एक मागच्या 10 ते 12 महिन्यापूर्वी आपण या शाळेचा एक व्हिडिओ तयार केला होता. अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी शाळा म्हणून आपण या शाळेचा व्हिडिओ तयार केला होता. आज आणखी या शाळेमध्ये आपल्याला डबल अपडेट झालेला आहे. ते कोणत्या पद्धतीचे अपडेट शाळा झालेली आहे, या शाळेमधले काय काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत, हे पाहण्यासाठी आपण डबल या शाळेमध्ये आलेलो आहोत. त्यातलं प्रथम एक खास वैशिष्ट्य म्हणजे ही एक छोटेखानी असलेली जिल्हा परिषदची शाळा आहे. आणि या शाळेमध्ये विशेष म्हणजे 4 ते 5 गावचे विद्यार्थी या शाळेतले विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या शाळेत भेटत असणारी गुणवत्ता. हे सगळ्यात महत्वाचं प्रमुख कारण या शाळेचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि आणखी या शाळेमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत ते आपण आता बघणारच आहोत. आणि दुसरी एक प्रमुख बाब म्हणजे ही शाळा 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा आहे. आणि ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवलेली शाळा आहे. आणि या शाळेनं हे बक्षीस मिळवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत, कोणकोणत्या पद्धतीच्या शाळेमध्ये सुखसुविधा तयार केलेल्या आहेत, ते आपल्याला आता बघायचं आहे. चला तर पाहूया आपण. आपण आता राणी वायगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करत आहोत. शाळेला बाहेरून आपण पाहूया. बघा शाळेचं प्रवेशद्वार कशा पद्धतीचं आहे. प्रशस्त असं गेट आपल्याला या शाळेनं बसवलेलं दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही शाळा संपूर्ण कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये आहे. शाळेला चारही बाजून आपल्याला कंपाऊंड वॉल बांधलेलं दिसत आहे. शाळेच्या आतमध्ये प्रवेश करूया. आहाहाहा. पहा समोरचा आपण या शाळेचा नजारा पाहत आहोत. पहा अतिशय सुंदर अशी दिसणारी ही शाळा, शाळेचं प्रवेशद्वारच आपण पाहत आहोत. पहा रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी आपल्याला झाडे लावलेले दिसत आहेत. पहा आणि या झाडांचं खास वैशिष्ट्य बघायचं म्हणजे हे झाड जे लावलेले आहेत ते खास विद्यार्थ्याच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड या पद्धतीने या झाडाचं या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे. आणि या झाडाचं संगोपन तो स्वतः विद्यार्थी सुद्धा करत आहे. पहा आता आपण प्रथम हे झाड पाहूया. पूनम आकात वर्ग 7वी, ईश्वरी गुंजकर वर्ग 7वी, धनश्री आकात वर्ग 7वी. अशा प्रत्येक झाडावर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या झाडाचं संगोपन करण्यासाठी खास विशेष सोय म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे या झाडाचं या ठिकाणी संगोपन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहा या शाळेचे खास वैशिष्ट्य पहा, दुतर्फा झाडांचे लागवड या ठिकाणी केलेली आहे. आणि विविध प्रकारचे फळांचे झाड आहेत. ते आंब्याचे असतील, चिंचाचे असतील, जांभ्याचे असतील किंवा लिंबाचं असतील, अशा अशोकाचे झाड असतील असं. आणि प्रत्येक झाडावर विद्यार्थ्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा एकदम अतिशय चांगला उपक्रम ही शाळा राबवत असते प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला. आणि त्या विद्यार्थ्यानं या झाडाचं संगोपन करायचंय. विशिष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचं म्हणजे या शाळेची सुंदर अशी रोपवाटिका आपण पाहत आहोत. पहा सुंदर अशी रोपवाटिका विविध प्रकारच्या फुलांचे रोप या ठिकाणी या शाळेनं जोपासलेले आहेत. त्यासाठी स्वतंत्र ठिबक सिंचन ठिबक योजना या ठिकाणी या शाळेनं अंमलात आणलेली आहे. आणि त्या झाडांचं संगोपन सुद्धा, रोपांचं संगोपन अतिशय उत्तमरित्या ही शाळा करत असते. शाळेचं आणखी खास वैशिष्ट्य बघायचं म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल. पहा शाळेच्या एक तर भोवताल सगळीकडून कंपाऊंड वॉल आहे. आणि कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये आपण झाडांची संख्या पाहू शकतो. पहा खूप अशा कमीत कमी 200 ते 250 झाडांची संख्या या शाळेने या ठिकाणी जोपासलेल्या म्हणजे एक पद्धतीचं आपण घडवण सुद्धा म्हणू शकतो. पहा दुसरं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त असं मोठं क्रीडांगण या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेलं आपल्याला दिसत आहे. पहा खूप मोठं मैदान. आतापर्यंत मी इतक्या शाळा पाहिलेल्या आहेत, या शाळे एवढं क्रीडांगण विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठीच मी आणखी दुसऱ्या शाळेमध्ये पाहिलेलं नाही. इतकं प्रचंड असं मोठं प्रशस्त असं क्रीडांगण या ठिकाणी आपल्याला या शाळेने उपलब्ध केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिसत आहे. शाळेच्या सुंदरतेच्या बाबतीत कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि या शाळेनं खास संदेश प्रत्येक झाडावर आपल्याला असा संदेश मिळणार आहे. पहा झाडे लावा, झाडे जगवा, असं प्रत्येक झाडावर आपल्याला या शाळेनं संदेश दिलेला बघायला मिळत आहे. कारण या शाळेचं झाडावर तर खूप प्रेम आहे. त्यामुळे झाडांचं संगोपन या ठिकाणी शाळा उत्तमरित्या करत आहेत. पहा कोणत्याही बाजूला पहा शाळेचं सौंदर्य आपल्याला वाढलेलं दिसत आहे. प्रत्येक बाबतीमध्ये सौंदर्यपूर्ण असणारी ही शाळा आहे. सर्वात जास्त झाडांची संख्या आणि
रोपांची संख्या आपण या शाळेमध्ये पाहत आहोत पहा. दुसरं खास वैशिष्ट्य म्हणजे कचरा व्यवस्थापन. या ठिकाणी शाळेतील कचरा बाहेर नेऊन टाकण्यासाठी स्वतंत्र एक कचरा रिक्षा या ठिकाणी या शाळेने उपलब्ध केलेलं आहे. म्हणजे स्वच्छतेचं महत्व विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, पटलं पाहिजे आणि स्वतः विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता केली पाहिजे, यासाठी ही एक कचरा गाडी या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेली आपल्याला दिसत आहे. आता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आलेले आहे. या शाळेनं प्रत्येक वर्ग खोलीला एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे. म्हणजे सर्व काही काम या शाळेचं आता सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होत आहे. म्हणजे कुठला विद्यार्थी आलाय, कुठला पालक आलाय, कुठे चाललाय, कोणते विद्यार्थी काय करत आहेत. या पद्धतीनं या शाळेच्या आता सुखसुविधेमध्ये भरपूर काही वाढ झालेली आहे. या ठिकाणी या शाळेने सुंदर अशी एक छोटेखानी परसबाग तयार केलेली आहे पहा. विविध प्रकारच्या फळभाज्या या परसबागमध्ये त्यांनी लागवड केलेल्या आहेत. आपण पाहू शकतो कांद्याचे पात असेल, टमाटा असतील, कोथिंबीर असेल किंवा वांगे असतील, अशी सुंदर आणि त्याची जोपासना पहा. नुकतंच पाणी दिलेलं आहे पहा या परसबागेला. म्हणजे या जिल्हा परिषद शाळा सर्व काही बाबी पूर्ण करतात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांचं ज्ञान मिळण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, या सर्व बाबींचं या ठिकाणी पालन या ठिकाणी केलं जातं. अतिशय सुंदर अशी परसबाग आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा. आपण आता या शाळेची इमारत जवळून पाहत आहोत पहा. संपूर्ण बोलक्या भिंती असलेली ही शाळेची इमारत आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रत्येक भिंतीवर शाळेच्या कुठला ना कुठला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसत आहे पहा. या जेणेकरून विद्यार्थी मोकळ्या वेळेमध्ये सुद्धा याचं वाचन झालं पाहिजे, विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारली पाहिजे, अशी सुंदर अशी इमारत या शाळेची आपण पाहत आहोत. शाळेची गुणवत्ता बघायचं म्हणजे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता आपण या शाळेच्या 2 विद्यार्थिनी या ठिकाणी उभा केलेले आहेत पहा. एक विद्यार्थी आहे धनश्री आणि दुसरी आहे स्वरांजली. तर एक विद्यार्थिनी जी आहे ही आहे 5वीची आणि दुसरी विद्यार्थिनी आहे 7वीची. आता या 2 विद्यार्थिनी इंग्रजीमध्ये एकमेकीसोबत संभाषण करणार आहेत. हे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आहेत. तर बघूया त्यांचं संभाषण कशा पद्धतीचं आहे. What is your name? My name is Swaranjali. What is your name? My name is Dharasri. What is your mother's name? My mother's name is Sureka. What is your mother's name? My mother's name is Alka. What is your father's name? My father's name is Rahul Babar. What is your father's name? My father's name is Mahadev. Where do you live? I live in Satana. Where do you live? I live in Satara. What is your sister's name? My sister's name is Bhagesri. What is your sister's name? My sister's name is Antra, Harshada and Ragini. What is your favorite fruit? My favorite food is mango. What is your favorite food? My favorite fruit is strawberry. What is your best friend name? My best friend name is Vedika. What is your best friend name? My best friend name is Ishwari. Where do you live? I live in Satona. What is your brother's name? My brother's name is Sai and Ganesh. Where do you? In which class you are doing study? My study is 5th class. असते जिल्हा परिषद शाळेमधली आणि या गुणवत्तेच्या जोरावर या ठिकाणच्या शाळेमध्ये आपल्याला आजूबाजूच्या 5 गावचे विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी याच कारणामुळे येतात. कारण या जिल्हा परिषद शाळेमधली गुणवत्ता ही अतिशय उत्तम प्रकारची आहे. त्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे या शाळेमधले 4 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक आहेत आणि 1 विद्यार्थी हा नवोदय पात्र असलेला विद्यार्थी या शाळेमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा ही आपली जिल्हा परिषद शाळा करत आहेत. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण या ठिकाणी बघा जाळ किंवा आग कशा पद्धतीनं रोखायची त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी डेमोसाठी या शाळेने या ठिकाणी हे अग्निशामक च एक डेमो स्टेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बकेट आहे, त्याच्यात माती आहे किंवा मग आग आपण कशी विझवलं पाहिजे याचं प्रशिक्षण देण्याचा काम ही जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना करत आहेत. आपण बघू शकतो पहा या शाळेनं स्वतंत्र मुलींसाठी स्वच्छतागृह आहे आणि हे मुलांसाठीच स्वतंत्र स्वच्छतागृह, असे सेपरेट स्वच्छतागृह प्रशस्त असे आपल्याला या ठिकाणी या शाळेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले दिसत आहेत पहा. दुसरी बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय. या ठिकाणी आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व कळण्यासाठीचा हा दिलेला संदेश, हात धुण्याची पद्धती, कशा पद्धतीनं हात स्वच्छ केले पाहिजे, कसे हात धुतले पाहिजे याचं सगळं ज्ञान विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे यासाठी या शाळेनं राबवलेला हा उपक्रम आहे. मी श्रीमती करवा NS जिल्हा परिषद राणीबाई गावच्या मुख्याध्यापिका. तुमची शाळा मी
आज पाहिली मॅडम. याच्या अगोदरही मी तुमच्या शाळेचा एक व्हिडिओ बनवला होता, कारण मला त्यावेळेला तुमची शाळा अतिशय सुंदर आणि आवडलेली शाळा होती. आणि यावर्षी तर आणखी तुमच्या शाळेमध्ये अपडेट झाले, आणखी तुमची शाळा फारच सुंदर झालेली आहे. तर ही शाळा बनवण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय आहे आणि तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत मॅडम, सांगू शकाल आम्हाला? हो, नक्कीच. आणि आमच्या शाळेमध्ये गेल्या वर्षी पण मी तुम्हाला म्हणले होते की बाहेरचे विद्यार्थी नक्कीच वाढतील. त्या अपेक्षेप्रमाणे या वर्षी पण आमच्या शाळेचे विद्यार्थी वाढलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे प्रॉपरचे राणीवायगाव या गावचे विद्यार्थी तर फक्त 32 आहेत आणि बाहेर गावचे विद्यार्थी 100 आहेत. म्हणजे 4 वाहनं आमच्या शाळेमध्ये रोज अपडाऊन करतात, ऑटो आणि मोठ्या व्हॅन. शाळेचं तुमच्या शाळेला सगळीकडून कंपाऊंड वॉल तर आहेत, पण त्या आतमध्ये आपल्या शाळेमध्ये खूप अशी झाडांची संख्या आहे मॅडम. हो. आणि वृक्षारोपण एक तर एक खास बाब आहे, आणि दुसरं म्हणजे रोपवाटिका वेगवेगळ्या पद्धतीच्या. हा उपक्रम नेमका कशासाठी राबवलेला आहे आणि कसा राबवलाय मॅडम आपण? आम्ही यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा आपण जे म्हणतो, पर्यावरण संरक्षण, संवर्धन, ऑक्सिजनचा पुरवठा जो कमी होत आहे, प्रदूषण जे वाढत आहे, त्यासाठी झाडे लावा हा उपक्रम एक पेड मा के नाम अंतर शासनाने पण सुरू केलेला आहे. आणि हा उपक्रम आम्ही अगोदरच आमच्या शाळेमध्ये राबवत आहोत. एक मूल आणि एक झाड ही प्रक्रिया पण आम्ही राबवत आहोत. यावर्षी आम्ही काय केलं, झाडे तर छान सुंदर झालेलीच आहेत, पण आम्ही त्यात थोडा बदल केला की मुलांना दत्तक म्हणून एक एक झाड देण्यात आलं. त्याची नावाची पाटी त्या झाडाला लावली की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला वाटेल की हे माझं झाड आहे आणि आपुलकीनं तो त्या झाडाचं संवर्धन करेल. यासाठी आम्ही ती दत्तक योजना झाडाची ती नेमकीच दिलेली आहे आणि झाडे वाटप केलेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये आपल्या शाळेचा सहभाग नोंदवलेला आहे का मॅडम? हो सर, आम्ही गेल्या वर्षी पण नोंदवला होता, पण आम्ही 4 क्रमांकाला आलो होतो. या वर्षी पण आम्ही प्रयत्नात अजून काही वर टाकलेली आहे. भौतिक सुविधा वगैरे कमकुवत असल्यामुळे नव्हतं आमचा क्रमांकाला. पण या वर्षी नक्की येईल अशी आशा वाटते. तरी पण आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि भाग पण नोंदवलाय, सहभाग. नक्कीच तुमच्या शाळेला या वर्षीच तरी मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा हे बक्षीस मिळावं, मी तर अशी अपेक्षा करतो, कारण त्या तुलनेत आपली शाळा तयार केलेलीच आहे तुम्ही. माझा दुसरा एक प्रश्न होता मॅडम, आपल्याकडे जे विद्यार्थी आजूबाजूच्या गावचे येतात याचं प्रमुख कारण मी बाहेर विचारलं, त्यांनी मला सांगितलं की या शाळेची गुणवत्ता आहे. तर या आपल्या शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न करता सर, मॅडम? आम्ही शाळेमध्ये सर्व स्पर्धा परीक्षाची तयारी आमच्या मॅडम सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही करतो आणि त्यात आम्हाला भरपूर यश येतं. म्हणजे गेल्या वर्षी बघा, आमचे स्कॉलरशिपचे 5 विद्यार्थी पात्र झालेले आणि एक नवोदयला विद्यार्थी पात्र झालेला आहे, लागलेला आहे. आणि स्पर्धा परीक्षेचे प्रश्नपत्रिका आम्ही 8-8 दिवसाला सोडून घेत असतो. वारंवार संच तयार करून आम्ही प्रश्नपत्रिका संच विद्यार्थ्याकडून इथंच मधल्या वेळामध्ये वगैरे तयारी करून घेत असतो आणि त्याचं यश आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये आलेलं आहे. नक्कीच या तुमच्या प्रयत्नामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या 100% वाढणारच आहे. माझा शेवटचा एक प्रश्न होता मॅडम, की सध्या जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हरपत चाललेला आहे. लोकांचं असं मत तयार झालेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठल्या सुखसुविधा नाहीत, आणि बरेच पालक आपला विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी पाठवत नाहीत. तर या जिल्हा परिषदच्या शाळा अशाच अविरतपणे चालू राहिल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे, यासाठी आपल्याला इतर शाळांना किंवा पालकांना काय संदेश देता येईल मॅडम? सर, आपण जे बाहेर जो ओढा प्रायव्हेट शाळेकडे लागलेला आहे पालकांचा, म्हणजे विद्यार्थ्यांना टाकण्याचा, तर आपण त्या सुविधा देऊ शकतो जिल्हा परिषदमध्ये. आज तुम्ही पहा, सर्व सुख सोयी म्हणजे ज्या सुविधा बाहेरच्या प्रायव्हेट शाळेत आहेत, भौतिक सुविधा ज्याला आपण म्हणतो, की आता माझ्या शाळेमध्ये 8 कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेले आहेत. स्वच्छ असे सुंदर तुम्हाला शौचालय बघायला भेटेल. सुंदर असा परिसर, बाग फुललेली आहे, तिथं विद्यार्थी रमतात, की त्यांना असं वाटत नाही की वेगळीच काहीतरी शाळा आहे. असं जे नयनरम्य असं दृश्य तुम्हाला पाहायला भेटलं असेल. विद्यार्थी खेळतात, वाढवतात, पाणी देतात, सुंदर अशी बाग इथं तयार झाली आहे. आणि विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थी पुढे जात असल्यामुळे पालकांना की अपेक्षा इकडे वाढत आहे की आमच्या शाळेमध्ये प्रॉपर म्हणजे विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टीनं पाहिलं तर गुणवत्तापूर्ण असं शिक्षण आम्ही बदल करून अध्यापन पद्धतीमध्ये विविध शैक्षणिक साहित्याचा वापर आणि गटाने अभ्यास, सहगट म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्येच अध्यापन असं करतात. ही पण पद्धती आम्ही म्हणजे एका विद्यार्थ्याला गट प्रमुख नेमणे आणि इतर विद्यार्थ्याकडून गटकार्य करून घेणे,
तर याचं कारण काय की एखादी विद्यार्थी काय करतो शिक्षकाला समस्या सांगण्यासाठी थोडस त्याच्या मनात शिक्षकाविषयी भीती असते. पण विद्यार्थ्यामध्ये जर आपण गटकार्य सुरू केलं तर विद्यार्थी काय होतात त्या मित्राला सगळं व्यवस्थित सांगतात की मला इथं अडचण यायली तुम्हाला डबल सांग किंवा असं ही जी आपली काय म्हणतो त्याला विद्यार्थ्याची जी अडचण आहे ती अडचणीत आम्ही सोडवतो म्हणजे विद्यार्थ्याद्वारे. मग कसलाच संकोच न घेता विद्यार्थी अध्यापन परिपूर्णरित्या इथं आमच्या शाळेमध्ये करतात. त्याच्यामुळे आमची गुणवत्ता टिकून आहे. इतर शाळेला काय संदेश देता येईल? इतर शाळेने जर असेच उपक्रम आम्ही जसे राबवतो तसे जर राबवलो विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन की कोणत्या अध्यापन पद्धती जर वापरलं तर आपलं अध्यापन परिणामकारक होईल. हे विद्यार्थ्यांचा कुवत त्यांचे हे लक्षात घेऊन आवडी-निवडी जर राबवलं तर निश्चितच जिल्हा परिषदेकडे विद्यार्थ्यांचा ओढ लागल आणि आमची शाळा बघा ना 100 लेकरं बाहेरचे आहेत 4 गावचे. सालगाव, रेवलगाव, सातोना आणि इकडं डॅमकडे एक गाव आहे त्या गावचे 4 शाळेचे म्हणजे 100 लेकरं बाहेरचे 32 लेकरं आमचे प्रॉपर म्हणजे 132 जी पटसंख्या आहे ती 100 बाहेरची आणि 32 प्रॉपरची नियमानुसार जर घेतलं तर 32च विद्यार्थी आमचे राणीबाई गावचे. नक्कीच तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट अशी सिद्ध होते की आपलं काम आपण 100% अविरतपणे केलं पाहिजे. आपली विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकडे आपण जर जोर दिला शिक्षकांनी तर नक्कीच आपल्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढणार आहे आणि आपली शाळा अशा पद्धतीनं टिकून राहणार आहेत आणि हीच प्रत्येक शाळेने जर असा अवलंब जर केला तर नक्कीच जर आपण शाळा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ताठ मानाने उभा राहू शकतात. खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या संदेशाबद्दल. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये क्रमांक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.